नमस्कार. UK मालवणी माणूस या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्र हो, मी आलोय आता रेडी येथील यशवंतगड किल्ल्यावर आलोय. तर हा तुम्ही पाहू शकताय गड आणि येथील हा जो इतिहास आहे, यशवंतगडाचा इतिहास जो आहे यशवंतगड किल्ल्याचा, तो मी तुम्हाला थोडक्यामध्ये इथे लिहिलेला आहे, तो मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तर इसवी सन 610 ते 611 मध्ये चालुक्य राजा स्वामी राजाचे रेडी हे प्रमुख व्यापारी केंद्र होते. त्या काळी हा किल्ला बांधण्यात आला असावा असा अंदाज आहे. किल्ल्याचा ज्ञात इतिहास विजापूरकर आदिलशाह पासून चालू होतोय. आदिलशाहकडून या किल्ल्याचा जो ताबा आहे तो वाडीच्या म्हणजेच सावंतांकडे गेला. त्यांच्याकडून शिवाजी महाराजांनी जिंकला व त्याची दुरुस्ती करून किल्ला मजबूत बनविला. 1817 मध्ये पोर्तुगीजांनी केलेल्या हल्ल्यात त्यांना फोंट सावंतांकडून हार पत्करावी लागली असा हा किल्ला आहे. आपण इथे पाहू शकतो, इथे बुरुज खंदक आहे डाव्या साईडला, इथे साईडने किल्ला दाखव. इथे आपण पाहू शकतो खंदक आहेत. गडाच्या चारही भौतिक खंदक पाहायला भेटतं आपल्याला. बुरुज आहेत, पायऱ्या आहेत. त्यानंतर हा इथे दिसतो तो वाडा आहे, हा देवड्या दरवाजा वास्तू आहे, खंदक बुरुज दरवाजाचा असा हा जो किल्ला आहे यशवंतगड रेंजचा किल्ला. तर त्यांचं मी तुम्हाला आता दाखवणार आहे, इथे थोडक्यामध्ये दाखवणार आहे ते तुम्हाला. आणि याच्यावर जाऊन सुद्धा आपल्याला याच्या पलीकडे गडाच्या आपल्याला समुद्रपट्टी लाभलेली आहे, ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. पाहू शकताय तुम्ही. या आपण आलो इथे आता छत्रपती शिवाजी रेडी गावामध्ये आणि हा लाभलेला इथे अप्रतिम असा रेडी गावाला किल्ला. या किल्ल्याचं नाव जे आहे ते यशवंतगड. आणि इथून मी तुम्हाला दाखवतोय ते या किल्ल्यावरून आपल्याला समुद्र किनारी पट्टा दिसतोय वेगवेगळ्याला लाभलेला. छानपैकी बीच आहे, हे फिरण्यासारखं बीच आहे. तिथे बरेच टुरिस्ट लोक येतात. तिथे आतमध्ये मी किल्ल्याचा प्रवेश केला आणि इथे आपल्याला पोस्टर दिसतोय. छत्रपती संभाजी महाराजांचं हे पोस्टर आहे. त्याला नतमस्तक होऊन मी पुढे तुम्हाला किल्ल्याची भ्रमंती करणार आहे. तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे किल्ला मी. रेडीगावचा हा यशवंतगड किल्ला आपण पाहतोय. त्याच्या आतमधून आम्ही प्रवेश करतोय. आता पावसाचे दिवस असल्यामुळे थोडंफार इथे जंगल झालेलं आहे पूर्ण. त्याला मोठमोठी ते किल्ल्याच्या पूर्ण आतमध्ये झाडं पाहायला मिळतात. आणि जवळजवळ हा किल्ला जो आहे तो 3 ते 3.5 याच्यामध्ये आकारलेला किल्ला आहे. 3.5 एकरमध्ये जवळजवळ आकारलेला किल्ला. एवढा हा जो किल्ल्याचा भाग आहे पूर्ण आपल्याला पाहायला मिळतो. इथून आपण हा जो नवीन प्रवेशद्वार आहे तो बांधण्यात आलेला आहे. डागडुगी करून नूतनीकरण करण्यात आलेलं बांधण्यात आलेलं आहे. इथून आपण चाललोय आतमध्ये. छानपैकी किल्ला आहे यशवंतगड. इथे पाहायला मिळतं आपल्याला नवीन नूतनीकरण केलेलं आहे. सुंदर असं, कारण बरीच वर्ष झालेली आहे त्यामुळे गडाचं इथे नूतनीकरण झालेलं पाहायला मिळतं आपल्याला. जे किल्ल्याच्या चारही बाजूने खंदक आहे. आणि आता हा काही काळामुळे जरा
बुजलेल्या अवस्थेत पाहायला मिळतं. इथे झाडी झुडपं पण मोठ्या प्रमाणात आलेली पाहायला आपल्याला इथे मिळतं आहे किल्ला. त्यामुळे जो पहिला जो होता खंदक, तसा हा खंदक आता राहिलेला नाही. आणि हे जे आपल्याला दिसतं आहे व्हिडिओमध्ये ते नवीन बांधकाम केलेलं आहे. प्रवेशद्वारातील सर्व आतील जो किल्ला आहे तो जवळजवळ 1817 बांधलेला आहे. हे खंदक आता मी इथे पाहतोय तो खंदक आहे. तो समुद्राची जो किल्ल्याच्या चारही बाजूने आहे पाहतोय मी. आणि इथून सुंदर असा आपल्याला हा किल्ल्याचा प्रवेशद्वारात होतो. आणि ते पायऱ्या चढून चढून मी आतमध्ये प्रवेश करणार आहे पायऱ्या चढून. आणि तुम्हाला पूर्ण किल्ल्याची भ्रमंती जवळजवळ हा जो 3 किलोमीटर अंतरामध्ये जो किल्ला आकारलेला आहे, जवळजवळ मी मगाशी बोललो आहे की 3 एकरमध्ये, पण 3 किलोमीटरमध्ये हा जो किल्ला आहे जवळजवळ मला वाटतं 3 किलोमीटर तो अतिशय भुयारी मार्ग वेगवेगळी बुरुज पाहायला मिळतात. इथून आपल्याला वेगवेगळं किल्ल्याच्या आतील जे सैनिकांसाठी बांधण्यात आलेल्या खोल्या आहेत ते पण हा जो इथून प्रवेशद्वार आहे, प्रवेशद्वाराच्या आतून डाव्या साईडने हा जो प्रवेशद्वार आहे तिथून भुयारी मार्ग कसा आहे या भुयारी मार्गाच्या आतमधून मी आलो आहे. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. भुयारी मार्ग आहे जो, आणि इथून आपण आलो आहे हा वेगवेगळ्या प्रकारचे जो भुयारी मार्गामध्ये जो बसवलेला जो किल्ला आहे. पाठीमागे पाहताय आपण पुरातन काळातील जो किल्ला आहे तो पाहताय आपण. आणि या ज्या किल्ल्याची इतिहास पाहायला गेला तर इसवी सन 610 मध्ये चालुक्य राजा स्वामीराजे रेड्डी हे प्रमुख व्यापारी केंद्र होते. त्या काळी हा किल्ला बांधण्यात आला असावा असा अंदाज आहे. किल्ल्याचा ज्ञात इतिहास विजापूरकर आदिलशहापासून चालू होतो. आदिलशहाकडून या किल्ल्याचा ताबा वाडीच्या सावंतांकडे गेला. त्यांच्याकडून शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला, त्याची दुरुस्ती करून मजबूत बनविला. तो 1817 मध्ये पोर्तुगीजांनी केलेल्या हल्ल्यात त्यांना फोंड सावंताकडून हार पत्करविला. आपण हा किल्ला पाहतोय. हा दरवाजे आम्ही आतमध्ये प्रवेश करतोय. दरवाजे पाहायला मिळतात. इथून आतमध्ये राहतो. हा जो किल्ला पाहतोय आपण त्याची आता जर सध्याची अवस्था पाहायला गेलं तर एकदम बिकट अशी अवस्था झालेली आहे. पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे बरीचशी पडझड झालेली पाहायला मिळते आपल्याला आतमध्ये. आणि इथे जवळजवळ ह्याची जी उंची जी आहे ते जवळजवळ मला वाटतं 20 फूट आहे. आणि ती सर्व भिंतींवर आपण झाडे पाहतोय. वडाची झाडं जी आहेत ती झाडं आलेली आहेत आणि ती झाडं पाहायला मिळत आहेत आपल्याला इथे. पाहू शकताय. आणि इथे वेगवेगळ्या आतून फिरताना असं वाटतंय की आपण कुठून आलो आणि कुठून गेलो काहीच समजत नाही. चारही बाजूने आतून गेल्यावर सगळीकडे एकसारखंच वाटतंय फिरताना. हा जो आहे तो दरबार आहे राजांचा.
ज्यावेळी या दरबारामध्ये राजांच्या बैठका व्हायच्या, काही ठराव असतील आणि हा चारही बाजूने वेढलेले बांधलेले काम केलेल्या मजबूत अशा तटबंदी पाहतोय आपण आणि त्यातील सर्व दरवाजे आतमध्ये जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे पाहायला मिळतात. आणि खरोखर हा जो किल्ला आहे, इमारतीचा जो भाग आहे तो भुलभुलैयासारखाच आहे. म्हणजेच याचा अर्थ भुलभुलैयाचा का मी बोललोय, तर आपण आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला समजत नाही कुठून कुठे आलं. सगळीकडं दोन्ही तिन्ही चारही बाजूला सेम म्हणजे सारखंच वाटतं की आपण अरे आत्ता तर आलो होतो इथे असं वाटतंय. चारही बाजूने आपल्याला सेम वाटतंय, कुठून आलो आणि कुठून बाहेर पडायचं काहीच समजत नाही. असा हा किल्ला आपण पाहतो. याची उंची जवळजवळ 20 फूट असेल ह्यो दरबार आणि हे छोटे छोटे दरवाजे आणि त्याच्या उंचीवर पण दरवाजे आहेत 20 फुटावर आपल्याला पाहायला मिळतं व्हिडिओमध्ये. हे बघा असे मोठा किल्ला आहे. तुम्ही येऊन असा हा यशवंतगड किल्ला आजपर्यंत बऱ्याच लोकांना माहीत नसेल. हा रेडी गावातील जो किल्ला आहे तो मी माझ्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पडझड झाल्यामुळे त्याची बांधकाम पण नवीन करण्यात आलेलं आहे. जवळजवळ आपण प्रवेशद्वाराजवळ हा जो किल्ला आहे तो 3 किलोमीटर अंतरावर वसलेला किल्ला, शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला जो आहे हा तो जवळजवळ 3 किलोमीटर पर्यंत आहे. यावेळचा आहे खरोखर फिरून संपत नाही असा हा किल्ला आहे. छानपैकी भला मोठा सभा मंडप आहे जिथे महाराज बसायचे इथे आणि सभा व्हायच्यात. इथे आपण पाहतोय खांब, पुरातन खांब आहेत छानपैकी गोलाकार असलेला हा खांब पण पाहतोय आपण छान. आता मी इथून आतमध्ये आलोय. आतमध्ये गेल्यावर आपल्याला पाहायला मिळतो हा उंच असा किल्ल्यातील चारही बाजूने बांधलेला तटबंदी भिंती आणि इथली जी आताची जी अवस्था पाहायला गेली ती खरोखर एकदम बिकट अशी अवस्था झालेली आहे किल्ल्याची. पडझड झालेली आहे किल्ल्याची पाहायला मिळते, पडझड झालेली आपल्याला. आणि खरं तर इथे मी गेल्यावर बघितलं आहे की किल्ल्याच्या सगळीकडेच खोल्यांमध्ये जे आत्ताचे जे प्रेमी युगल आहेत त्यांनी आपापली नावं लिहिलेली आहेत. मला वाटतं असं की ही जी नावं लिहिणं, तुमचं प्रेम व्यक्त करण्याची ही जागा मुळीच नाही आहे. खरोखर त्यावेळी मावळ्यांचं या किल्ल्यावर रक्त सांडलेलं आहे. प्रत्येक भिंतीमध्ये मावळा दिसतोय आपल्याला, प्रत्येक भिंतीमध्ये शिवाजी महाराज दिसत आहेत आपल्याला, छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या भिंतीवर अशी नावं लिहिणं, आपलं प्रेम व्यक्त करणं नावं लिहून खरोखरच मला तर माझ्या मनाला पटत नाही. खरोखर हे चुकीचं आहे असं मला तर वाटतंय. बाकी लिहिणाऱ्यांना काय वाटतं त्यांचं त्यांना माहिती आहे. प्रेम व्यक्त करण्याचं तर करायचंच असेल तर आहे ना, तोंडून करा व्यक्त. किल्ल्यावर लिहायची काय गरजच नाही आहे ना. आता इथून मी पुढे चाललो आहे, तुम्हाला दाखवतो आहे. चारही वाटेने झाडं झुडपं झालेली आहेत किल्ल्याच्या आतमध्ये. आणि संपूर्ण किल्ला जो भिंतींवर आपल्याला पाहायला मिळतात ती जास्तीत जास्त वडाची झाडं आपल्याला इथे पाहायला मिळतात. सगळीकडेच वडाची झाडं पारांब्या झालेल्या आहेत. मुळं सगळीकडे पसरलेले बघू शकतो आहे आपण व्हिडिओमध्ये.
इथून आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्यावर त्यावेळी आपण खोल्या पाहतोय किंवा इथे हे मंदिर असावं कदाचित, असं छोटंसं देवखोली वगैरे असावी असं वाटतंय मला. इथे वेगवेगळी चित्र पण काढलेली आहे काही जणांनी, आपल्याला पाहायला मिळतं. इथे पाठीमागच्या बाजूला आलो आहे मी किल्ल्याच्या साईडला, आणि हा तुम्हाला किल्ला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओमार्फत चारही बाजूने. आता पावसाचे दिवस असल्यामुळे सध्या पूर्णतः जंगल झालेलं आहे, आणि इतर काही दिवसात पाऊस नसतो त्यावेळी आमचे वेता प्रतिष्ठानचे जे कार्यकर्ते आहेत, संस्था आहे जी, या संस्थेमार्फत बऱ्याच वेळा इथे साफसफाई केलेली पण आपल्याला पाहायला मिळते. वेता प्रतिष्ठान अध्यक्ष म्हणा, त्यांचे सहकारी म्हणा, सर्व टीमने मिळून इथे साफसफाई केलेली आहे. दरवर्षी करतात ते पण आपल्याला इथे पाहायला. आता सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे ही झाडी झुडपं भरपूर झालेली आहेत, आणि या किल्ल्याची उंची पाहतोय मी किती उंच आहे. मला वाटतं जवळजवळ 20 ते 25 फूट असेल, एवढी उंची आहे या किल्ल्याची पाहायला. आणि सगळीकडेच पाहायला गेलं तर सगळीकडेच वडाचीच झाडं दिसतात किल्ल्याच्या भिंतींवर आपल्याला, जी आलेली आहे, उगवलेली आहेत जी झाडं, मोठमोठी झाडं आहेत आणि आपल्याला पाहायला मिळतात. इथून मी आतमध्ये या छोट्याशा प्रवेशद्वारातून आतमध्ये जो द्वार आहे आतमध्ये ते प्रवेश केला आहे, आणि इथून आतमध्ये उंची बघू शकता आपण किती आहे ते. आणि इथे दरवाजे वगैरे पण आहेत, दरवाजे पण पाहायला मिळतात. अजूनही छानपैकी शाबूत असा किल्ला आहे, पण काही पावसामुळे काही भाग थोडा पडतोय असं माझ्या निदर्शनास आलं ज्यावेळी मी गेलोय त्यावेळी. अजूनही काही भाग जो आहे तो अतिशय असा शाबूत राहिलेला आहे. इथून मी बाहेर आलोय. इथे येऊन बाहेर मी जाऊन इथे मी तुम्हाला दाखवतोय की इथून जो आहे तो रेडीचा समुद्र किनारा पाहायला मिळतो, समुद्रपट्टा पाहायला मिळतोय आपल्याला इथून. आणि इथे छानपैकी वातावरण आहे आणि सुंदर हवा पण, एकदम छान अशी थंडगार हवा पण येत होती. आणि या हव्याचा खूप आनंद घेतला, या समुद्राचा पण आनंद घेतला आणि या किल्ल्याचा पण आनंद घेतला. तर मित्रांनो, सांगायचं झालं तर आपल्याला इथे पाहायला मिळतं पाहायचं असेल तर नक्कीच एकदा रेडी गावातील यशवंत गडला नक्कीच भेट द्या. इथून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की समुद्र दिसतो इथून, आणि इथून पहारा ठेवण्यासाठी जागा असायची. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला हॉटेल्स वगैरे तसं शिरोड्याला आहेत, आणि रेडीच्या तिथे रेडकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर जे आहे त्याच्या बाजूला खानावळ आहे, आपण समुद्र तिथे. आणि तेथेच राहण्याची सोय पण आहे, राहण्यासाठी लॉजिंग आहे, जेवणाची वगैरे सोय पण आहे त्यांच्याजवळ. छानपैकी समुद्र किनारा आहे तिथे. आणि अजून पण काही हॉटेल्स आहेत, तिथे रूम पण आहेत. एवढी जास्त माहिती नाही काढली मी. आपल्याला इथे छानपैकी वातावरण आहे इथलं, आणि हवा पण थंडगार हवा आहे इथे, छानपैकी पाहायला मिळतं आपल्याला इथे. छानपैकी आपण इथे खोल्या वगैरे पाहिल्या. आपल्याला हा समुद्र, काही मच्छीमारांच्या इथे होड्या पण दिसतात पाहायला आपल्याला. आतमध्ये ज्या आहेत छोट्या छोट्या मासा मच्छी पकडण्यासाठी कदाचित मला वाटतं होड्या घातलेल्या असतील.
इथून छानपैकी किल्ला समुद्र पाहायला मिळतो आणि इथे अशा झाडी पण पाहिजे आणि इथे मी पाहतोय खंदक चारी बाजूने आहे तो खंदक पाहायला मिळतोय आपल्याला. इथून आम्ही पुढे चाललोय, पाहूया काय दिसतंय आपल्याला ते. इथून पुढे मगाशी पाहिलं आपण ते समुद्र दिसत होता. आता इथे मी आलोय. ही जागा जी आहे किल्ल्याचा जो प्रवेशद्वार आहे तो इथून आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी मी उभा आहे तिथून आपल्याला प्रवेशद्वार पाहायला मिळतो आणि तसाच समुद्र पण पाहायला मिळतोय आपल्याला. इथून जो मी हात दाखवतोय तिकडे समुद्र आहे, समुद्र पण पाहायला मिळतोय. इथे पूर्ण झाडं आहेत. सध्या पावसाचा दिवस असल्यामुळे झाडं आहेत, इथे झाडं पाहायला मिळतात. आणि या झाडातून मी आतमध्ये गडाच्या वर जातोय आणि इथं ही जी जागा आहे ती आपल्याला पाहायला मिळतात, कारण त्यावेळी सैनिक होते ते इथून पहारा ठेवायचे. आणि मला वाटतं इथे तोप ठेवायची जागा आहे ही. इथे टोप ठेवून आपले सैनिक इथे पहारा करायचे. शत्रूंचा जर हल्ला करायचा असेल तर इथून कदाचित शत्रू हल्ला केला जायचा तोप ठेवून, असं तर मला वाटतं इथे. कारण ही जागा तर तशीच आहे आणि इथून सर्व सभोवतालचं सर्व परिसर इथून पाहायला आपल्याला मिळतोय. चारही बाजूचा परिसर दिसतोय इथून. सगळीकडे त्यावेळी लक्ष ठेवलं जायचं असं तर मला वाटतंय. चारही बाजूला किल्ल्याची उंची पाहायला गेलो तर जवळजवळ 20 फूट उंचीवर जो हा किल्ला आहे, खरोखर खूप छान असा किल्ला आहे. आणि आता काही काळामुळे या पावसामुळे थोडी पडझड झालेली पण पाहायला मिळते. इथून आता आम्ही खाली चाललोय. आता इथून मी जो पुढे जाणार आहे तो समुद्र जो आपल्याला लाभला आहे इथे रेडीला, त्या समुद्रात तुम्हाला थोडासा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. बाकी आता आम्ही गड किल्ला पाहून खाली आलोय आणि आता आम्ही जातोय समुद्रकिनारी जातोय. जो रेडीचा हा समुद्र आहे, यशवंतगडच्या बाजूलाच लागून जो किल्ला आहे, किल्ल्याच्या बाजूलाच लागून जो समुद्र आहे तो पाहतोय आपण आता तिथे चाललो आहे. तुम्हाला दाखवतोय मी समुद्र. पाहतोय इथे समुद्र बीच पाहतोय आपण. हा रेडीचा बीच आहे, यशवंतगडच्या बाजूला असलेला हा जो बीच आहे तो पाहतोय आपण. काही मच्छी पकडताना आपल्याला पाहायला